आपण इथे कशासाठी आलोय माहिती आहे ना तुला? आपण आलोय कारण या गाण्याच्या कार्यक्रमातून तू तुझ्या आईबाबांसमोर, तुझ्या फॅमिली समोर येत्या, जयंत समोर नाही. हे बघ, तू आत्ता जयंत समोर येणं खूप रिस्की आहे जानू. मला वाटतं आपण आजचा प्लॅन कॅन्सल करूयात. हो जानू, कारण जयंत जर तुझ्या समोर आला तर तो तुला सोडणार नाही. तो पुन्हा तुला ट्रॅपमध्ये अडकवेल आणि नाही, मी ते होऊ देणार नाही. जानू ऐक माझं, जयंतला कळण्याआधी आपण इथून निघूयात. जानू. नाही विश्वा, मी तुझ्यासोबत येणार नाहीये. काय? विश्वा, माझं ठरलं. मी आज स्वतःहून जयंतच्या समोर जाणार आहे. जानू तू काय बोलतेस हे कळतंय का तुला? हो विश्वा, मी आज जयंतच्या समोर जाणार आहे, म्हणून मीच त्याला इथे भेटायला बोलावले. जानू काय बोलतेस तू? आणि का केलंस असं? तुला माहिती आहे त्याचे काय परिणाम होतील? विश्वा, मी आता परिणामांना नाही घाबरत. बास झालं. किती दिवस मी हे असं लपून छपून जगायचंय? आणि तसंही आज एकदा का मी माझ्या घरच्यांना भेटले की मला जयंतला पण फेस करावंच लागणार आहे. त्यामुळे मी ठरवलंय हे सगळं मी आजच करणार. मी आता घाबरणार नाही. मी नाही हटणार आहे मागे. जानू तुला माहिती आहे ना जयंत कसा आहे, तरी सुद्धा हे सगळं करतेस. विश्वा, मी खूप निर्धार करून इथपर्यंत पोहोचले. आणि तूच मला कायम म्हणत आलायस ना, तुला कॉलेज मधल्या बिंदास धाडसी जानूला बघायचंय. आणि ती जानू आता परत आली. मी इथून पुढे अशीच वागणार आहे, स्वतःसाठी स्टँड घेणार आहे. त्या जयंतला न घाबरता सामोरी जाणार आहे. विश्वा, नको काळजी करूस. हे बघ, विश्वास ठेव माझ्यावर आणि फक्त माझ्या सोबत राहा. चला जानू, पदर घे.